हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकनमध्ये मी एक छोटा चमचा हळद पावडर घालून घेतली, थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि 1 चमचा मीठ. तुम्ही या ठिकाणी 2 ते 3 चमचे दहीसुद्धा घालू शकता. आता हे चिकन आपण साधारण 15 ते 20 मिनटं असंच बाजूला ठेवून देणार आहोत. इथे 15 ते 20 मिनिटानंतर एका कुकरमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घातलेला आहे. त्यासोबतच मी यामध्ये 2 तमालपत्रही घालून घेतलेली आहेत. इथे तेलावरती आपण कांदा आणि हे तमालपत्र जे आहेत ते छान परतवून घ्यायचे. आता यामध्ये आपण चिकन घालून घेऊया. हे बघा, इथे मी कुकरमध्ये चिकन घालून घेतलेलं आहे आणि हे चिकन आपण अगदी छान तेल सुटेपर्यंत कुकरमध्ये परतवून घ्यायचं आहे तेलावरती. आता या ठिकाणी आपण हे चिकन तेलामध्ये अगदी छान तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत. हे बघा, इथे चिकनला अगदी छान तेल सुटलं. आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत, साधारण 1 ते 1.5 ग्लास. आपल्याला इथे हे चिकन अगदी छान मस्त उकळून घ्यायचं आहे. हे बघा, खूप जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर आपला हा चिकनचा जो रस्सा आहे तो उतू जातो. आता इथे कुकरला मी साधारण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. आता या चिकनच्या भाजीसाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी खोबरं, कांदा, लसूण, आलं आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. आता सर्वात अगोदर आपण खोबरं आणि कांदा तव्यावरती छान भाजून घ्यायचा आहे. इथे सर्वात अगोदर मी खोबरं भाजून घेतलं. आता याच तव्यावरती आपण कांदाही घालून घ्यायचा आहे. कांदा भाजत असताना आपण त्यावरती थोडंसं तेल घालून घेणार आहोत. अगदी छोटा एखादा चमचा आपण तेलाचा यावर घालून घ्यायचा आणि कांदा अगदी छान मस्त गुलाबी भाजून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि खोबरं घालून घेतलं. त्यासोबतच आलं घालून घेतलेलं आहे, लसूण घालून घेतलेला आहे आणि यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीरही घालून घेणार आहे. यासोबतच इथे मी 1 चमचा काळा मसाला घालून घेतलेला आहे, अगदी थोडंसं पाणी. आता याची आपण मिक्सरला अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे बघा, इथे मी मिक्सरला या सर्व मसाल्याची अगदी छान बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता कढई ठेवून त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं. तेल अगदी छान गरम झालं की त्यामध्ये आपण मसाला घालून घेणार आहोत. मसाला आपल्याला अगदी छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. हा बघा, आता यामध्ये आपण थोडीशी हळद पावडर घालून घ्यायची. इथे साधारण 1 ते 1.5 चमचा काळा मसाला घालून घ्यायचा आहे. 1 चमचा लाल तिखट पावडर घालून घेणार आहोत. साधारण 1 चमचा मी इथे मटन मसाला पावडर घातलेली आहे. आता हे सर्व तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे.
या मसाल्यामध्ये आपण चिकनचा थोडासा रस्सा घालून घ्यायचा आणि हा मसाला जो आहे कढईमधला तो अगदी छान शिजू द्यायचा आहे, अगदी तेल सुटेपर्यंत। अगदी 1 ते 2 मिनिटांमध्येच इथे आपल्या मसाल्यांना अगदी छान तेल सुटलेलं आहे। आता या ठिकाणी आपण कढईमध्ये चिकन घालून घेऊया। हे बघा, इथे सर्व चिकन जे आहे ते मी कढईमध्ये घालून घेतलं। याला या मसाल्यामध्ये अगदी छान परतवून घ्यायचं आहे। इथे तेलावरतीच आपण त्याला 2 ते 3 मिनिटं अगदी मस्त परतवून घ्यायचं आहे। हे बघा, हे चिकन मी इथे 2 ते 3 मिनिटं अगदी मस्त मसाल्यामध्ये परतवून घेतलं आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत रस्स्यासाठी। इथे आपल्या चिकनला अगदी छान मस्त तेल सुटले। आता यामध्ये चिकनचं जे पाणी होतं ते आपण घालून घेतलेलं आहे। त्यासोबत मी आणखीन वरून 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि साधारण 5 ते 6 मिनिटं ही भाजी अगदी छान मस्त उकळू द्यायची। हे बघा, इथं आपल्या भाजीला अगदी छान उकळी आलेली आहे। इथे भाजी आपली अगदी मस्त शिजली आणि तुम्ही भाजीवरची तरीही बघा अगदी मस्त। तर इथे आपलं हे तिखट आणि झणझणीत असं चिकनची भाजी बनून तयार झालेली आहे। हे बघा, अगदी मस्त वास येतोय भाजीचा। ही चिकनची भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, अगदी झटपट आपण तयार केलेली आहे। बाजरीची भाकर, तांदळाची भाकर यासोबत तर ही चिकनची भाजी अगदी मस्त लागते। तुम्हाला जर माझी ही चिकनची भाजी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्ही सुद्धा ही चिकनची भाजी नक्की करून बघा। थँक यू।